मग मी त्यांना सांगितलं भाऊ तू लवकर आठव आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे. दॅट्स ऑल. चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या सगळं काही अलबेल नाही आहे आणि आता हा वाद थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. राज्यातील सत्ताधिकारी समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आता अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचं चित्र दिसतंय आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार यांचे सुपुत्र. सूत्रांच्या माहितीनुसार कोट्यवधी रुपयांच्या अन्नधान्य पुरवठ्याच्या सरकारी टेंडरवरून या दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची खळबळजनक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराला टेंडर मिळावं यासाठी पार्थ पवार आग्रही होते. याच मुद्द्यावरून झालेल्या बैठकीत त्यांनी थेट मंत्री छगन भुजबळांकडे शब्द टाकल्याची माहिती समोर येते आहे. पण इथेच झाला सगळ्यात मोठा ट्विस्ट. पार्थ पवारांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे संतप्त झालेल्या छगन भुजबळांनी बैठकीतच आक्रमक भूमिका घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. शासकीय टेंडर प्रक्रिया नियमानुसार चालते, त्यात कोणाचाही थेट हस्तक्षेप सहन केला जाणार नाही अशा कडक शब्दात भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्र्यांच्या संतप्त भूमिकेमुळे बैठकीचं वातावरण अक्षरशः तापल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर गेल्या 6 महिन्यांपासून पार्थ पवार पक्षातील विविध मंत्र्यांच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. सूत्रांचं म्हणणं आहे की पार्थ पवारांनी अनेक मंत्र्यांकडून मंजूर टेंडर्स, निधी वाटप आणि विकास कामांचा तपशील मागवल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झालेत. विशेष म्हणजे कोणतंही अधिकृत शासकीय पद किंवा पक्षीय घटनात्मक जबाबदारी नसताना असा थेट हस्तक्षेप होत असल्यानं अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे आणि ही नाराजी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचंही बोललं जात आहे. आता या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ विरुद्ध नवी पिढी असा संघर्ष उघडपणे समोर येतोय का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी मौन बाळगलंय. मात्र पडद्यामागं मोठी धुसफूस सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वीच हा अंतर्गत संघर्ष बाहेर आल्यानं विरोधकांच्या हाती मोठं राजकीय हत्यार मिळाल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.